पुण्यातून एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे। रुग्ण तपासणीच्या बहाण्याने खासगी डॉक्टरला बोलावून चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना पुणे सातारा रस्त्यावरील एका सोसायटीच्या परिसरात घडली आहे। या प्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात 2 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेत 49 वर्षीय खासगी डॉक्टर जखमी झाले असून त्यांनीच पोलिसांकडे तक्रार दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी डॉक्टरांचा खासगी दवाखाना असून ते कात्रज परिसरात वास्तव्यास आहेत। 31 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 9 वाजता 2 तरुण डॉक्टरांच्या दवाखान्यात आले। एक तरुण गंभीर अवस्थेत असून तातडीने तपासणी आवश्यक आहे असे सांगत त्यांनी डॉक्टरांना सोबत येण्याची विनंती केली। डॉक्टर त्यांच्या सोबत पुणे सातारा रस्त्यावरील एका इमारतीच्या तळमजल्यावर पोहोचताच अचानक परिस्थिती बदलली। दोन्ही आरोपींनी चाकू काढून डॉक्टरांना धमकावले। झटापटी दरम्यान एका आरोपीने डॉक्टरांच्या बोटावर चाकूने वारही केला। दरम्यान दुसऱ्या आरोपीने डॉक्टरांची दुचाकी ताब्यात घेतली। डॉक्टरांच्या पिशवीत असलेली सुमारे 30,000 रुपयांची रोख रक्कम, मोबाईल फोन आणि अंदाजे 1 लाख रुपयांचा चांदीचा जग असा मौल्यवान ऐवज लुटण्यात आला आहे। सर्व साहित्य घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। घटनेनंतर घाबरलेल्या डॉक्टरांनी तातडीने सहकार नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे। डॉक्टरांनी दिलेल्या वर्णनावरून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम फकीर करत आहेत। या संपूर्ण घटनेवर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी माय PCMC ला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।